नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमी आता देवी आईला म्हणत असते की देवी आई, मी तुला माझ्या आई मानते ना. मग आज एक लेक आपल्या आईला शपथ घालते, काहीही झालं ना तरीसुद्धा क्षितिजाला आईचं दूध मिळू दे. तिची जी काही ही फरफट सुरू आहे ना ती थांबू दे. तू काहीही कर, पण आत्ताच्या आत्ता माझ्या मुलीला इकडे आईचं दूध मिळू दे, असं भूमी म्हणत असते. आणि तिने इथे एका दिव्यावरती आपला हात ठेवलेला असतो. ती इथे आपला हट्ट पूर्ण करून घेत असते देवी आईकडून, कारण क्षितिजाला आईचं दूध मिळत नसतं म्हणून. आणि तेव्हाच इथे बरोबर आकाश येतो. आकाश म्हणत असतो, भूमी हे काय करतेस तू? अगं कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे त्रास करून घेऊ नाही तर काय करू? तिथे क्षितिजाला जो त्रास होतोय ना तो मला सहन होत नाहीये रे. त्या बिचारीचं पोट भरत नाहीये म्हणून तिची तब्येत बिघडते. ह्या वयात इथे लहान बाळांना आईच्या दुधाची गरज असते रे. आणि इकडे तर काय, क्षितिजाला मी असताना सुद्धा आईचं दूध मिळत नाहीये त्या अमोलीमुळे. आता करायचं तर काय करायचं? तू पारितोषला फोन केलास का? काय म्हणाला पारितोष? तेव्हा आकाश म्हणतो, नाही ना, पारितोष जवळ माझं बोलणंच होत नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, बास आकाश, आता बास, आता मी थांबणार नाहीये. आपण आत्ताच्या आता अमोलीकडे जातोय आणि मी क्षितिजाला दूध पाजणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, चल आता आपल्याला जावंच लागेल. क्षितिजाची एवढी फरफट होत असताना मी सुद्धा आता शांत बसणार नाहीये. तेव्हा इकडे भूमी म्हणते, आकाश तू आजीला बोलाव, मी माझी बॅग घेऊन येते. तेव्हा ती आता पर्स घ्यायला जाणार, तिथे तिला तिची बॅग काही सापडत नाही. तेव्हा ती छोटी पर्स घेते आणि म्हणते की आता पिशवीच घेते. आणि आता ती भूमीने पिशवी घेतलेली असते, जे अक्षय तृतीयाच्या दिवशी तिने घेतलेली असते आणि त्याच्यामध्ये बाळाचं दुपटं असतं. त्यामुळे इथे आजीसुद्धा म्हणत असते की आकाश अरे ती अमोली स्वतःला समजते काय? बाळाचे हाल करते म्हणजे? तिला माहिती आहे की भूमीला सुद्धा बाळाची गरज आहे आणि बाळाला आईच्या दुधाची. त्याच्यामुळे जर तिने भूमीला बोलावलं असतं तर काय झालं असतं? पण आता नाही, आता चांगले तिचे कान उघडते. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, सांग ना पिल्लू, काय होतंय तुला? तुला जे काही होतंय ते आईला सांग ना. तुझी तब्येत ठीक नाही आहे का? मग आईशी बोल ना तू. तेव्हा इकडे अमोली आता बाळाला विचारत असते की तुला काय होतंय? एवढंसं तहानं बाळ ते, त्याला आईच्या दुधाची गरज आहे. डॉक्टर तिला ओरडून ओरडून सांगतायत तरीसुद्धा मूर्खासारखी वागते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण महाजन कुटुंब तिथे आलेलं असतं. भूमी, आकाश आणि आजी तिघेही जण दारामध्ये येऊन उभे राहिलेले असतात. तेव्हा अमोली आपल्या मनामध्ये म्हणते, आता हे तिघेजण इथे अचानक का आलेत काय माहिती. म्हणजे बघा, तिला अजिबात इथे माणसाला रिस्पेक्ट देता येत नाही. मूर्खासारखी ती मनामध्ये सुद्धा त्यांना इथे हाडूस हुडूस करूनच बोलते, जसे काही ते त्यांच्या घरी त्यांना पोटभर खायला प्यायला मिळत नाही आहे म्हणून हिच्याकडे येत आहेत, अशा पद्धतीने ती त्यांच्याजवळ बोलत असते. तेव्हा इथे आकाश, आजी आणि भूमी तिघेही आतमध्ये येतात. तेव्हा भूमी म्हणत असते की अमोली बाळ कसं आहे गं? तेव्हा अमोली म्हणते, तुम्ही तिघेजण अचानक इथे कसे काय आलात? तेव्हा इकडे आजी म्हणत असते, अचानक कसे काय आलो म्हणजे? अगं तुला काहीच कसं वाटत नाही आहे ग हे विचारताना? बाळाची तब्येत इतकी बिघडले आणि तू आम्हाला काहीच कसं सांगितलं नाहीस गं? बाळाच्या तब्येतीची अजिबात काळजी नाही आहे का तुला? बाळाची भूक भागत नाही आहे, त्याला आईच्या दुधाची गरज आहे. तर तू भूमीला बोलवलं असतंस तर काय झालं असतं? मला मान्य आहे की भूमीवरती तुझा राग आहे म्हणून इतका, बाळाच्या तब्येतीपुढे तुला राग इतका महत्त्वाचा वाटतोय का? तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, आजी जाऊ द्या ना, तुम्ही कशाला तिला इथे घेऊन आलात? बाळाची आई मी आहे ना. बाळाची काळजी कशी घ्यायची आहे हे मला बरोबर माहिती आहे. तुम्ही नका काळजी करू, बाळाचं एकदम ठीक चाललंय. तेव्हा आकाश म्हणत असतो, अमोली तुला काय वाटतंय? बाळाबद्दल आम्हाला काही कळलेलं नाही आहे का? डॉक्टरांचा फोन आला होता आम्हाला, त्यांनी आम्हाला सांगितलं की बाळाची भूक भागत नाही आहे म्हणून बाळाची तब्येत बिघडली आहे. हे आम्हाला कळलं आणि म्हणून तातडीने आम्ही इथे क्षितिजाला बघायला आलो आहे. कळतंय तुला? तेव्हा उगाचच आमच्याशी अशा भाषेमध्ये बोलू नकोस. तेव्हा अमोली म्हणत असते, मी बोलावले का तुम्हाला इथे? मग कशाला तुम्ही इथे आलात? आणि बाळाची तब्येत बिघडली हे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं ना? हे तेच डॉक्टर आहेत ज्यांना भूमीने मॅनेज केलं आहे. भूमीने सांगितलं आहे की बाळाला इथे आईच्या दुधाची गरज आहे असं सांगा आणि मग माझा रेफरन्स द्या, मला बोलवायला सांगा. म्हणून तर डॉक्टरांनी डिरेक्टली भूमीचंच नाव घेतलं. तूच केलेस ना मॅनेज डॉक्टरांना? सांग ना. तेव्हा आजी म्हणतात की काय गं हे अमोली, काय बोलतेस काय तू?
तेव्हा आकाश म्हणतो नाहीतर काय, भूमी का असं करेल, भूमी अशी अजिबात नाही आहे, कळलं का. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, अमोली ते सगळं जाऊ दे ना, आपण आहे ना नंतर या सगळ्या विषयावरती बोलूया. आधी मी बाळाला दूध पाजू का. थांब, आधी मी बाळाला दूध पाजते, मग आपण नंतर निवांत या विषयावरती बोलूया. तेव्हा अमोली म्हणते, मला काही बोलायचं नाही आहे, मला काही ऐकायचं नाही आहे, कळलं तुला, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा भूमी म्हणते, प्लीज प्लीज अमोली, मला बाळाला घेऊ दे. तेव्हा अमोली म्हणते, भूमी तुला एकदा सांगून कळत नाही का, मागे हो आणि बाळाला तर हात अजिबात लावायचं नाही, तू अजिबात बाळाला हात लावू नकोस मी आत्ताच सांगते. तू सांगून ऐकणार नाही आहेस ना. थांब, आताच्या आता तुला घरातून हाकलून देते, तुला तुझी खरी जागा दाखवते. असं आता इथे अमोली मूर्खासारखं बोलत असते आणि भूमीला हाताला धरून ती आता घरातून हाकलून देते, पार तिला इथे जमिनीवरती आणते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, हे काय केलंस तू अमोली, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या भूमीबरोबर अशी वागायची. इथे बाळाचं कळल्यानंतर आम्ही सगळं काही विसरून इथे आलो आहे. एवढंच जर असेल तर तू तुझ्या डॉक्टरांना बोलाव ना, तुझे कोण ओळखीचे डॉक्टर असतील त्यांना बोलाव. तेव्हा अमोली म्हणते, तू सांगायची गरज नाही आहे, मी कधीच दुसऱ्या डॉक्टरांना बोलवले, ते आता येतच असतील. तेवढ्यातच आता दुसरे डॉक्टरही आलेले असतात, ते बाळाला चेक करतात. तेव्हा अमोली म्हणत असते, डॉक्टर काय होते हो माझ्या बाळाला, माझं बाळ ठीक तर होईल ना. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात, बाळाला पोटभर दूध मिळत नाही आहे का, बाळाला आईच्या दुधाची गरज आहे, त्याचं पोटच भरत नाही आहे, मग ते कसं काय हालचाल करणार, कसं काय ते ॲक्टिव्ह राहणार जर त्याचं पोटच भरत नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अमोली म्हणत असते की मी बाळाला शिशु आहार देते ना. तेव्हा ते म्हणतात की ते घेत नाही आहे बाळ, म्हणून तर त्याला आईच्या दुधाची गरज पडते ना. तुम्ही एक काम करा, कुठली तरी अशी बाई बघा जी आत्ताच इथे बाळंतीण झाली असेल आणि मग तिच्याकडे तुम्ही बाळाला द्या दूध पाजण्यासाठी, तरच बाळ लवकर बरं होईल. तेव्हा इकडे आता भूमी अमोलीकडे बघत असते, अमोलीला लाज वाटत असते तिने जे काही कृत्य केलेलं असतं त्यासाठी, पण तरीसुद्धा हार मानायला काही तयार नाही आहे ही बाई. त्यानंतरला इकडे डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही बाळाची काळजी घ्या, बाळाला दूध पाजणारी आई बघा, मग बाळाला बरं वाटेल. तेव्हा अमोली म्हणते, डॉक्टर मी तुम्हाला ज्या नंबरवरून फोन केला होता त्याच्यावरती मी तुमची फी ट्रान्सफर करते, चालेल ना. डॉक्टर म्हणतात की हो चालेल. तेव्हा इकडे आता डॉक्टर गेल्यानंतर अमोली बाळाला उचलते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतोस, बघितलंस ना अमोली, आता तरी तुझा विश्वास बसला का. तेव्हा अमोली म्हणते, बाद झालं तुमचं, झालं असेल तुमचं तर निघा ना, कशाला थांबलायत तुम्ही इथे, आणि या भूमीला घेऊन जा, तिला घरातून मी बाहेर काढलं होतं ना, तिची खरी जागा ना तिथेच आहे, जा तिला घेऊन इथून. आणि हे बघ, हे बाळ आहे ना माझं आहे, मी बाळाची काळजी व्यवस्थित घेईन. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, किती निर्दयी आहेस ग तू, तुला अजिबात माणुसकीच नाही आहे. मी तुला काय समजत होतो आणि तू काय निघालीस. तुझ्यासारखी भावनाविवश ही जी बाई आहे ना, जिच्याकडे भावनाच नाही आहेत, अशी बाई क्षितिजाला आता लहानाचं मोठं करणार आहे. मला तर काळजी वाटते त्या बाळाची, तिच्यावरती काय संस्कार काय करणार आहेस तू. तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते, मग नको ना काळजी करू तू, तुला कुणी सांगितले बाळाची काळजी करायला, त्याची गरज नाही आहे, कळलं ना. तेव्हा बाळाची आई मी आहे, मी घेईन ना बाळाची काळजी. तेव्हा आकाश म्हणतो, एक मिनिट, हे बाळ तुझं नाही आहे, कळतंय का तुला, ह्या बाळाला तू जन्म दिलेला नाही आहेस, या बाळासाठी तू त्रास सहन केलेला नाही आहेस, त्याच्यामुळे माझं बाळ म्हणून त्या बाळाचे हाल करू नको, कळलं ना तुला. ते बाळ तुला मंदिराजवळ सापडलंय, देवाने कृपा केले तुझ्यावरती, तेव्हा त्याचा आदर कर, नाहीतर तुझ्या या मूर्खपणामुळे जर बाळाला काही झालं ना, तर मी स्वतः, आम्ही सगळेजण तर तुला माफ करणार नाहीच, पारितोषसुद्धा तुला कधीच माफ करणार नाही, पण तो देव आहे ना देव, तो तर तुला अजिबात माफ करणार नाही, त्याच्यामुळे देवाला तरी घाबर, कळलं ना तुला. तेव्हा अमोली म्हणते, हे बघ, मी माझं बघून घेईन, कळलं ना तुला, तुम्ही जा बरं आता इथून. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, आकाश चल आपण जाऊया. तेव्हा आकाश म्हणतो, नाही एक मिनिट थांब, कुणी हक्क दिला ग तुला, हा कुणी अधिकार दिला तुला या बाळाला उपाशी ठेवण्याचा, बाळाचे हाल करण्याचा अधिकार तुला कुणी दिला. तू स्वतः त्याची आई नाही आहेस, तू जर स्वतः त्रास सहन करून बाळाला जर जन्म दिला असतास ना, तर तू अशी वागली नसतीस, कळते का तुला. पण आता तुला असं वागावं असं वाटतंय, कारण हे बाळ तुला आयतं मिळाले ना, तेव्हा तुला त्याच्या एवढ्या काळा वेदना तुला कळणार नाही, तेव्हा तू त्याच्याबरोबर अशी वागतेस. नाहीतर ह्या बाळाला तू स्वतः जन्म दिला असतास ना, सगळा राग रुसवा बाजूला ठेवला असतास आणि भूमीला बोलावून घेतला असतास. भूमी इथे आली आहे, बाळाच्या काळजीपोटी आली आहे, आम्ही इथे आलो आहे बाळासाठी आलो आहे, तुझा हा राग सहन करण्यासाठी नाही,
कळलं ना? ज्या पद्धतीने तू बोलतेस वागतेस ना, तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे. पण आम्ही सगळा राग रुसवा मागे टाकून इथे येतोय बाळासाठी. पण तू तुझ्या इगोपायी आहे ना, ह्या बाळाचे हाल करतेस, तेव्हा तुला देव तर माफ करणार नाहीच. स्वतःला क्षितिजाची आई म्हणवतेस ना, मग बाळाची फरफट दिसत नाही आहे का तुला? बाळाचं पोट भरत नाही आहे म्हणून त्याला हे आजारपण आलेलं दिसत नाही आहे तुला. पण नाही, तुला ते बघायचंच नाही आहे ना. तुला फक्त तुझा युगो सांभाळायचा आहे, बरोबर की नाही? तेव्हा इकडे भूमी म्हणते, आकाश राहू दे ना, चल ना. आकाश म्हणतो, का राहू दे? तिला दुसऱ्यांना बोलता येतं ना, मग जरा सहनसुद्धा करू दे. हे स्वतःचं बाळ नाही आहे तुझं, त्याच्यामुळे बाळाच्या जरा हिताचा विचार कर, बाळाच्या तब्येतीचा विचार कर आणि मग माणसाला बोलत जा. तेव्हा इथे अमोली म्हणते, तुम्ही इथे बाळाच्या काळजीपोटी नाही, तुझ्या बायकोला बाळाजवळ राहता यावं ना, म्हणून तुम्ही इथे आले आहेत ना. बाळाला घेता यावं, त्याला इथे हात लावता यावा म्हणून इथे आलेस ना तुझ्या बायकोसाठी. म्हणून मी तुला सांगते, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. काहीही झालं ना तरीसुद्धा मी भूमीला बाळाला घेऊ देणार नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश चल आपण जाऊया, चल जाऊया आपण. तेव्हा आकाश म्हणतो, चल चल भूमी, इथे आता 1 मिनिटसुद्धा थांबायला नको. हिच्याबरोबर आहे ना बोलण्यात काहीही अर्थ नाही आहे. चल आजी तू पण चल. तेव्हा इकडे तिघेही आता घरी आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो भूमीला फार वाईट वाटलेलं असतं की क्षितिजाची अवस्था एवढी बिकट झालेली असते आणि तरीसुद्धा इथे अमोली बाळाला दूधसुद्धा पाजू देत नाही. भूमी तिथे गेलेली असते, गेलेली असूनसुद्धा इथे आता अमोली बाळाला दूध पाजू देत नाही. त्यामुळे इथे भूमीला फार वाईट वाटलेलं असतं. पण इथे रागिनी आणि पौर्णिमा दोघींना काय आनंद झालेला असतो. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, भूमी शांत हो ना, आता आपण आपल्या परीने प्रयत्न केले ना, पण ती अमोली मूर्खासारखी वागते, त्याला आपण तरी काय करायचं? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे पण ते लहान बाळ आहे, अरे तिला बोलता येत नाही, काही सांगता येत नाही, ती कसं सांगणार आहे की तिला भूक लागले म्हणून, तिला काहीतरी खायचं आहे म्हणून ती कसं सांगणार आहे आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी समजू शकतो, मी समजू शकतो, पण तिला नाही कळत ना ते. आकाश अमोलीला म्हणालेला असतो, अगं तुला भूमीची अवस्था माहिती आहे ना, एक बाई असून तू एका बाईला समजून घेऊ शकत नाही का? तिच्या भावना तू जाणून घेऊ शकत नाही का? कधीतरी हा दिवस तुझ्यासुद्धा आयुष्याला होता ना, मग तेव्हा तुला कळलं नाही की एका बाईची अवस्था काय असते? तू जरा भूमीला समजून घे. पण अमोली अजिबात भूमीला समजून घेत नाही. आजी म्हणत असते, भूमी बाळा तू शांत हो. हे बघ तू एवढा विचार करू नकोस. आता तू काय करणार आहेस? तुझ्या परीने जे काही करायचं होतं तू केलंस ना, पण ते अमोलीच ऐकली नाही. त्याला आता आपण काय करायचं? तेव्हा भूमी म्हणते, आजी कशी शांत होऊ तुम्हीच सांगा ना, कशी शांत होऊ मी? क्षितिजाची अवस्था तुम्ही बघितलीत ना, लहानसं बाळ ते, लहानसं पिल्लू कसं शांतपणे बसलं होतं, ना बोलत होतं, ना काही हसत होतं, ना खेळत होतं, शांत बसलं होतं बिचारं. त्याच्या पोटाचे इतके हाल होत आहेत. त्या अमोलीला कळत कसं नाही आहे की राग रुसवा जो काही आहे तो बाजूला ठेवायचा आणि इथे बाळाच्या तब्येतीचा विचार करायला तिने हवा होता. पण नाही, तिला बाळाचा विचार करायचाच नाही आहे, तिला फक्त माझ्यावरती राग ठेवायचा आहे. तेव्हा इकडे रागिणीला फार आनंद होत असतो की इथे बाळाची फरफड होते हे बघून, भूमीची किती फरफड होते हे बघून आता भूमीला खूपच जास्त त्रास होत असतो. पण रागिणी आणि पौर्णिमा दोघींना आनंद झालेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते की देवी आई बास झाला, आता बास झालं, मला हे सहन होत नाही आहे. देवी आई तुम्ही काहीही करा, काही कर तू देवी आई, पण माझ्या क्षितिजाला इथे दूध मिळू दे, तिला पोटभर दूध पाजणारी आई तरी मिळू दे. तिची फरफड थांबव देवी आई, तिच्या पोटाचे हे हाल थांबव, तिला आत्ताच्या आत्ता तिला दूध मिळू दे, प्लीज देवी आई, प्लीज काहीतरी कर. असं इकडे आता भूमी म्हणत असते देवी आईला. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तुझी अवस्था मी समजू शकतो, मला तुझी आणि क्षितिजाची दोघींची काळजी वाटते. आता तू सांग बरं मी काय करू? असं तू म्हणालीस की आपण तिथे जाऊया, मी आलो की नाही तुझ्याबरोबर, पण ती अमोली आता काही ऐकायलाच तयार नाही आहे. तू सांग आपण अजून काय करायचं? मी तुझ्यासाठी आणि क्षितिजासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे तू तरी काय करणार आहेस? तुझ्या परीने जे काही प्रयत्न करायचे होते ते तू केलेस ना. आपण गेलो ना अमोलीकडे, अरे पण कुठे तिने आपलं ऐकून घेतलं, कुठे तिने आपल्याला समजून घेतलं? अरे तिच्या जागी दुसरी कोणी आई असते ना तर लगेच म्हणाली असते की बाळाला पोटभर दूध पाज म्हणून, की भूमी तू इथे आली आहेस, पण तिने आपलं काही ऐकूनच घेतलं नाही. म्हणून आकाश आपण असं गप्प बसायचं का रे? इथे क्षितिजाच्या पोटाचे हाल होत आहेत आणि आपण शांत राहायचं? आपण काहीतरी केलं पाहिजे ना. तेव्हा इकडे आजी म्हणते, भूमी तू त्याचा आता विचार करू नकोस. एक काम कर आकाश, तू भूमीला ना तिच्या रूममध्ये घेऊन जा,
तिला ना थोडा वेळ आराम करू दे, तिलासुद्धा आरामाची गरज आहे. आणि इकडे आता आकाश म्हणत असतो, भूमी चल आराम कर चल. तेव्हा आजी म्हणत असते की आकाश, अरे भूमीची ही पिशवीसुद्धा दे, ती घेऊन गेली होती ना तिथे, ही पिशवीसुद्धा घेऊन जा. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता भूमी ती पिशवी घेऊन जात असते. तेव्हा आजी म्हणत असते, भूमी अगं त्या पिशवीची चेनसुद्धा तुटले, ती चेन पण जरा बसवून घे बरं. तेव्हा इकडे भूमी आता चेन चेक करत असते. चेक करत असताना तिच्या लक्षात येतं की जी चेन उघडल्यानंतर आतमध्ये जे दुपटं असतं ना ते आता भूमीला दिसतं. भूमी म्हणत असते की हा कसला कापड आहे माझ्या पर्समध्ये. तेव्हा ती तो कापड आता बाजूला काढते आणि बघते व्यवस्थित. तेव्हा भूमी म्हणत असते की माझ्या पिशवीमध्ये हे कापड कसलं आलं आहे, हे दुपटं आहे का? आकाश, हे बाळाचं दुपटं आहे. मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते ना तिथे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला अशाच दुपट्यामध्ये गुंडाळलं जात होतं. मी बघितलं आहे ना, हे बघ ह्याच्यावरती हॉस्पिटलचा लोगोसुद्धा आहे आणि त्याचबरोबर बॅच नंबरसुद्धा आहे रे. तेव्हा हे दुपटं कुणाचं असेल? तेव्हा इकडे प्रेक्षकांनो दुपटं कुणाचं आहे असं बोलल्या बोलल्या इथे आता जी पौर्णिमा हसत असते ना मूर्खासारखी, त्या पौर्णिमेचा थोबाड आता बघण्यासारखं झालेलं असतं. चेहरा तिचा पांढरा पडलेला असतो. आजीला तर खूप मोठा धक्का बसतो. जे दुपटं भूमी एवढ्या दिवस शोधते ते दुपटं आता फायनली तिच्याच पिशवीमध्ये सापडलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता आकाश आणि भूमी दोघेही ते दुपटं बघत असतात. रागिणीच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. रागिणी म्हणत असते की हे काय, ही भूमी इथे आता दुपटं घेऊन कशी काय आली, हे दुपटं हिच्याकडे कसं काय आलं? तेव्हा इकडे रागिणीला आठवतं अक्षय तृतीयेच्या दिवशी ती जेव्हा दुपटं घेऊन चोरून जात असते तेव्हा तिच्यासमोर एक साप येतो आणि साप आल्यानंतर दुपटं टाकून ती लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की अरे देवा, हे दुपटं या भूमीला सापडलं का, पण तिच्याकडे कसं काय आलं? तेव्हा आजी म्हणतात की भूमी अगं हे कुठलं दुपटं आहे? तेव्हा भूमी म्हणते आजी हे तेच दुपटं आहे ज्या हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी झाले तिथे बाळांना अशाच दुपट्यामध्ये गुंडाळलं जात होतं, कारण का बाळाला ओळखता यायला हवं म्हणून. आकाश, तुला माहिती आहे ना आपण ते दुपटं शोधत होतं, हे कदाचित ते तर दुपटं नसेल ना. गायकवाड सरांना या दुपट्याबद्दल सांगायला हवं. हा बॅच नंबर असू दे नाहीतर हॉस्पिटलचा हा लोगो असू दे, याच्यावरून आपल्याला माहिती नक्कीच मिळेल. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की अरे देवा, हे तर तेच दुपटं आहे ना जे दुपटं आणि ज्या बाळाला आम्ही त्या नर्सकडे दिलं होतं, तिच्या नवऱ्याकडे दिलं होतं. आता काय करायचं? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते की आकाश, नक्कीच काहीतरी इथे आता महत्त्वाची माहिती कळणार आहे आपल्याला. आपण एक काम करूया, हे दुपटं आहे ना आपण गायकवाड सरांना दाखवूया, ते नक्की आता माहिती गोळा करतील. तुला काय वाटतं आकाश, हॉस्पिटलमधलंच दुपटं आहे की नाही हे? तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की अगदी बरोबर बोलतेस तू, गायकवाड सरांना फोन कर आत्ताच्या आत्ता. तेव्हा इथे भूमी गायकवाड सरांना फोन करते आणि म्हणते की सर, मला तुम्हाला भेटायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे. सर तुम्ही कुठे भेटू शकता आता? तेव्हा ते म्हणतात की मी आता मुंबईला आलो आहे, मी हायकोर्टामध्ये आहे, मी उद्या परत येणार आहे. तेव्हा भूमी म्हणते नाही नाही ठीक आहे, काहीच हरकत नाही, तुम्ही उद्या आल्यानंतर आपण भेटूया. तेव्हा आकाश म्हणत असतो काय झालं? भूमी म्हणते की गायकवाड सर मुंबईला गेलेत, हायकोर्टामध्ये त्यांचं काम आहे, ते उद्या येणार आहेत, उद्या आपल्याला भेटेल. तेव्हा इकडे रागिनी आता घाबरलेली असते. रागिनीला माहिती असतं की एकदा का हे दुपटं गायकवाड सरांकडे गेलं की मग आता माझं काही खरं नाही आहे, हे आता रागिनीला बरोबर कळलेलं असतं. त्यामुळे भूमीलासुद्धा आनंद झालेला असतो की आता या दुपट्याबरोबर तिला असं वाटतं की माझ्या बाळाची माहितीसुद्धा मला नक्कीच सापडेल. त्यानंतर आकाश म्हणत असतो की भूमी, हे दुपटं आपण जपून ठेवूया. पण खरंच मला कळत नाही आहे गं, हे दुपटं अचानकपणे आपल्या पिशवीत कसं काय आलं? काय दुपट्याचं रहस्य असेल ना? तेव्हा भूमी म्हणते आकाश, होणार आहे, मला पण तेच काही कळत नाही आहे. तेव्हा ती पिशवी आता आपल्या कपाटामध्ये जपून ठेवते. तेव्हा इकडे रागिनी आलेली असते. रागिनी नेहमीप्रमाणे चोरून बघत असते, चोरून त्यांचं बोलणं ऐकत असते की भूमीने ते दुपटं कुठे ठेवलं आहे, तर तिने आता कपाटामध्ये समोरच ठेवलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणते ठीक आहे, समोरच ठेवलं आहेस ना, ते कसं गायब करायचं हे आता माझ्याकडे राहिलं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, गायकवाड सर आल्यानंतर मी या दुपट्याचा छडा लावेनच की हे दुपटं कुठून आलं, कुठे गेलं, हे सगळं आपल्याला बरोबर कळेल. त्यानंतर इथे रागिनी एका व्यक्तीला फोन करते. हा तोच व्यक्ती आहे जो इकडे आता बाळा गेल्यानंतर त्या माणसाचा नंबर देऊन गेलेला असतो. रागिनी म्हणत असते की तू विश्वासातला माणूस आहेस ना, म्हणून मी तुला इथे बोलावलं आहे.
तू ये बरं, घरी लवकर ये. तेव्हा इकडे आता तारेने दरवाजा उघडून तो माणूस आतमध्ये आलेला असतो. रागिनी म्हणते की माझं एक महत्त्वाचं काम आहे, तुला चोरी करायची आहे माझ्याच घरामध्ये. तेव्हा इकडे तो बरोबर आता दरवाजा उघडून आतमध्ये येतो. रागिनी म्हणत असते की तू बरोबर इथे आता तारेने दरवाजा उघडून आतमध्ये आला आहेस ना, ही तुझी परीक्षा होती, कळतंय का तुला? त्याच्यामुळे आता आहे ना, तुला कुठे चोरी करायची आहे ते मी सांगते. भूमी आणि आकाशांच्या रूममध्ये जायचं आहे आणि एक पिशवी चोरायची आहे. पण नुसती पिशवी चोरू नकोस, आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा चोर. आणि हे बघ, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी तुला एका रूममध्ये घेऊन जाते आणि ती तिजोरी आहे ना तू उघडायची, त्यातले थोडेसे पैसे दागिने ते सुद्धा चोर. आणि मग ते घेतल्यानंतर आकाशभूमीच्या रूममधून ती पिशवी चोर. म्हणजे काय होईल माहिती आहे का, तू ही सगळं चोरून गेलास ना की कुणाला संशय येणार नाही की तू फक्त दुपटं चोरायला आलंयस. तू घरामध्ये इथे सोन्याची आणि पैशाची चोरी केलीस हे सुद्धा कळेल. आणि मग दुसऱ्या दिवशी हे सगळं तू मला द्यायचं. तसंही मला पैशांची गरज आहे, पण नुसतं दुपटं चोरलेस हे कुणालाही कळता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये गायकवाड सर म्हणतात, हां शिंदे बोला काय झालं? तेव्हा शिंदे म्हणतात, सर तुम्ही बरोबर बोलला होतात. ती गुहारी नाही ना तेच म्हणाली की हे तेच दुपटं आहे जे तिने बाळाला जेव्हा तिने घेतलं होतं तेव्हा ते धुवायला घरी आणलं होतं आणि ते पारितोषकडे बाळ आहे ना त्याचंच ते दुपटं आहे. तेव्हा ते दुपटं घेऊन आता भूमी आणि इथे गायकवाड दोघेजणं आता हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. भूमी म्हणते की हे दुपटं दाखवल्यानंतर ह्या बॅच नंबरवरून हे बाळ नक्की कुणाचं आहे, त्याचे आईवडील कोण आहेत हे सुद्धा आपल्याला कळेल ना. तेव्हा इकडे बॅच नंबर बघितल्यानंतर ते आता बाळ कुणाचं आहे, कुणाच्या नावावरती रजिस्टर आहे ते आता बघितलं जातं. तेव्हा इथे बाळाच्या आईचं नाव इकडे आता भूमी आकाश महाजन असं सांगितल्यानंतर प्रेक्षकांनो भूमीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. तिला इतका आनंद झालेला असतो की ते बाळ भूमी आणि आकाश या दोघांचंच असतं.